प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 22 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता सगळा राग रुसवा फुगवा विसरून ज्या वेळेला मुक्ता सागरला जेवण भरवत असते हे सगळं सावनी पाहत असते आणि नाही हे सगळं नॉर्मल होऊन चालणार नाही असा मनातल्या मनात विचार करत असताना इकडे सागर मनात विचार करत असतो, कसं कोणी इतकं निर्मळ आणि नितळ हसू शकतं। मी इतक्या विचित्र पद्धतीने तुमच्यावरती आरोप केला तरी सुद्धा तुम्ही सगळं विसरून माझ्यासाठी पुन्हा एकदा जेवण घेऊन आलात। मला मी इतकं निर्मळ कोण असतं? माझ्या कुटुंबासाठी जे काही करताय ना ते सगळं मी पाहतोय। खरं तर मी ना ह्या सगळ्यामध्ये तुमच्यावरती अविश्वास दाखवला आणि इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही मात्र या सगळ्यामध्ये माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी जे काही करताय ना, खरंच कोणताही माणूस इतका हे असू शकत नाही की तो दुसऱ्याचे सगळे आरोप सहन करून त्याच्या कुटुंबासाठी आणि त्याच्यासाठी हे सगळं करू शकतो। पण मुक्ता मात्र सागरला भरवत असते आणि त्याच वेळेला सागरला त्याच्या एका सिंगापूरच्या क्लायंटचा कॉल येतो आणि सिंगापूरचे क्लायंट सांगतात, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आतापर्यंत जे डील क्रॅक करण्याचा प्रयत्न करत होतात ते डील क्रॅक झालेलं आहे। मग मात्र सागरला खूपच आनंद होतो आणि सागर म्हणतो, खरंच म्हणजे आता आम्ही तुमच्या प्रॉडक्टचं इकडे आमच्या इंडियामध्ये लॉन्चिंग करायचं आणि आमचे हे तुम्ही सिंगापूरला लॉन्च करायचे असंच ना? यावरती इकडे आता तो क्लायंट म्हणतो, हो, ही देवाणघेवाण झालीच पाहिजे आणि तुमच्यासारख्या कंपनीसोबत आम्हाला टाय अप करायला मिळाले यासारखं आमचं दुसरं भाग्य नाहीये। पण त्यासाठी तुम्हाला 6 महिने सिंगापूरला यावं लागेल। आता ही डील तर अर्जुनला इकडे आता सागरला हवी असते, पण या सगळ्यामध्ये 6 महिने म्हणजे सिंगापूरला 6 महिने कायमस्वरूपी राहायला लागणार। सागरला थोडंसं अस्वस्थ वाटतं, पण दुसऱ्या क्षणाला सागर विचार करतो, नाही कदाचित मुक्तापासून लांब राहण्याचा हाच मार्ग असू शकतो का? मी 6 महिने लांब राहिल्यावरती मुक्ता या सगळ्यामध्ये खूप आनंदी राहतील। माझ्यासारखा त्रास द्यायला इकडे त्यांना कोणी नसेल तर मात्र मुक्ता व्यवस्थितपणे इकडे राहू शकतील। ही संधी आहे मुक्तासाठी काहीतरी करायची असं आपल्या मनाने सागर ठरवतो आणि त्यावरती ते सिंगापूरचे क्लायंट म्हणतात, काय झालं सर, तुमचं काही ठरतंय का? यावरती सागर म्हणतो, मला थोडासा वेळ द्या। थोडा वेळ दिलात ना तर उद्यापर्यंत नक्की काय करणार आहे मी किंवा नक्की कोणता निर्णय घेईन हे मी तुम्हाला कन्फर्मरित्या सांगू शकतो। यावरती क्लायंट म्हणतात, ठीक आहे, उद्या दुपारपर्यंत तुम्ही आम्हाला सांगा। इकडे मुक्ता इंद्रा नक्की सागरचं कोणत्या विषयावरती डील चाललंय किंवा सागर कोणत्या विषयाबद्दल बोलतोय हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात, म्हणून त्या दोघी जणी सागरकडे फोन ठेवल्यावरती आशेने पाहतात। त्यावरती सागर म्हणायला लागतो, बरेच दिवस मी एक डील क्रॅक करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे आपल्या कंपनीचं काम हे सिंगापूर किंवा इतर देशामध्ये चालू करण्यासाठी मी प्रयत्न करतोय। त्याच क्लायंटचा आम्हाला कॉल आला होता आणि ते क्लायंट आपल्यासोबत ही डील करायला तयार आहेत। आता इकडे मुक्ता खूपच खुश होते आणि काय सांगताय सागर? यावरती आता इकडे आई एकविरेचीच कृपा असं म्हणत इंद्रा या सगळ्यामध्ये हात जोडते आणि खरंच तुझ्या या बिझनेसमध्ये तुझी भरभराट होऊ दे आणि असंच विदेशात तुझं नाव खूप मोठं होऊ दे असं म्हणत ती आता हात जोडते आणि देवाचे आई एकविरेचे आभारच मानते। यावरती मग मात्र सागर म्हणतो, हो, ही सगळी डील आहे ना ही उद्याच्या उद्या सांगायची आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मला ना 6 महिने सिंगापूरला जावं लागेल। आता 6 महिने सिंगापूरला जावं लागेल म्हटल्यावरती इंद्रा म्हणते, काय रे सागऱ्या, मला नाही पटत की तू 6 महिने सिंगापूरला जावंस ते। मला असं वाटतं की ही डील आहे ना, ही डील तू आपल्या मिहिरला दे। म्हणजे कसं आहे ना, मिहिर आपला खूप हुशार आहे, या सगळ्यामध्ये मिहिर हे सगळं करेल आणि माझी खात्री आहे की मिहिर ही डील व्यवस्थितपणे क्रॅक करेल। आणि तुला सांगू का, मिहिरचं लग्न पण नाही ना झालंय, त्यामुळे तो कितीही दिवस तिकडे राहू शकतो, म्हणजे तुला काही त्रासच होणार नाहीये असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सागर मग मुक्ताकडे पाहतो। मुक्ताकडे पाहत सागर म्हणतो, तुम्ही तरी घरच्यांना कन्व्हिन्स कराल का? कारण तुम्ही घरच्यांना नीटरित्या कन्व्हिन्स करू शकता असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता म्हणायला लागते, मी घरच्यांना कन्व्हिन्स करू? ठीक आहे, मी घरच्यांना तर कन्व्हिन्स करेल, पण मला कन्व्हिन्स कोण करेल? पण ठीक आहे, तुम्हाला या सगळ्यामध्ये जर का तुम्हाला सगळ्यामध्ये असं वाटत असेल की मी घरच्यांना कन्व्हिन्स व्हावं किंवा या सगळ्यातच आपली प्रगती आहे यासाठी तुम्ही धडपडत होतात,
तर नक्कीच मी घरच्यांना कन्व्हिन्स करेन तुमच्यासाठी, असं म्हणत मुक्ता इकडे स्वतःच्या मनावरती दगड ठेवून सागर सिंगापूरला जाणार या 6 महिन्यासाठी ते सुद्धा हे एक्सेप्ट करते आणि घरच्यांना मनवते. आणि या सगळ्यामध्ये जर का आपली ग्रोथ होत असेल तर आपल्याला हे करायलाच पाहिजे असं सुद्धा सगळ्यांना सांगते. आता इकडे इंद्राला आनंद झालेला असतो की इतकं मोठं डील मिळाले, सिंगापूरला कंपनीचं नाव मोठं होणार, पण सागर या सगळ्यामध्ये सोडून जाणार. त्याची 2 पोरं आहेत, बायको आहे, आम्ही आहोत, आम्हाला सोडून सागर जाणार म्हणून सगळ्यांना घरच्यांना दुःख होतं. पण यात सुद्धा मुक्ता आता सागरच्या आनंदासाठी किंवा सागरच्या प्रगतीसाठी हे सुद्धा एक्सेप्ट करते. इतक्यात तोपर्यंत सावनी हे सगळं ऐकते आणि तिला कळतं की 6 महिन्यासाठी सागर चाललाय. पण तितक्यात तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो. ज्या मैत्रिणीचा नवरा विजा परमिशन देणं किंवा पासपोर्ट हे करणं या सगळ्या इथे काम करत असतो, त्याच मैत्रिणीचा फोन येतो आणि सागर कायमचा सिंगापूरला चाललेला हे तुला माहितीये का? त्याने तिकडला रेसिडेन्शियल विजासाठी अप्लाय केले. यावरती सावनी म्हणते कायमचा? अगं मला तर म्हणजे मी तर असं ऐकलं की 6 महिन्यासाठी तो चाललाय. मग जर 6 महिन्यासाठी चाललाय तर त्याला कायमस्वरूपी विजा कशाला पाहिजे? यावरती मैत्रिणी सांगते अगं हो, मिस्टर मला म्हटले की तो कायमस्वरूपी तिकडेच राहणार आहे असं त्याने स्वतःच सांगितलं आणि रेसिडेन्शियल विजासाठी अप्लाय केलाय. मला वाटलं की ही गोष्ट तुला सगळ्यात पहिले सांगावी म्हणून ही गोष्ट तुला सांगण्यासाठी मी फोन केला. यावरती इकडे आता सावनी म्हणते बरं झालं ही गोष्ट तू मला सांगितलीस, त्यासाठी तुझे जितके आभार मानना तितके थोडे आहेत. ही गोष्ट तर माझ्यासाठी बॉम्ब आहे, बॉम्ब. असा विचार करत सावनी खूप खुश होते आणि आपण लावलेली आग अचूकरित्या पसरलेली आहे. या सगळ्यामध्ये सागर आणि मुक्ता कायमचे लांब होणार हे मात्र आता इकडे सावनीला समजतं आणि सावनीसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी असते. फोन ठेवल्यावरती सावनी विचार करते चला हा कायमचा सागर इकडून निघून गेला ना की मुक्ता आणि सागर यांच्यामधला दुरावा वाढण्यासाठी आता कोणतंही तिसरं कारण लागणार नाहीये असं म्हणत सावनी स्वतःवरतीच खूप खुश होत असते. आणि त्याचमुळे इकडे आता मुक्ताला याच्याबद्दल काहीच माहित नसते. इकडे आता इंद्राला आपल्या मुलाच्या मनातले भाव समजलेले असतात. इंद्रा आई एकविरेकडे येते आणि आई एकविरे म्हणजे माझा मुलगा बोलतोय तर खरं की हे डील त्याला पाहिजे होतं, त्याच्यासाठी हे खूप फायद्याचं डील आहे किंवा या सगळ्यातून कंपनीला खूप मोठा फायदा होणार आहे. पण खरं सांगू का, मी एक आई आहे आणि मी त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलेलं आहे, त्याच्या डोळ्यात मी पाहिलेलं आहे की तो ना त्याच्या डोळ्यात वेगळे अश्रू होते. म्हणजे तो म्हणतोय की ही डील महत्वाची आहे पण तरी सुद्धा त्याला कोणती तरी खंत आहे, कोणती तरी त्याच्या मनामध्ये काहीतरी अशी खंत आहे की ज्याच्यामुळे तो काही बोलत नाहीये पण त्याला त्रास होतोय. काय आहे हे सगळं? अचानकपणे हे असं सिंगापूरला 6 महिने जाणं हे सगळं काय आहे असा विचार करत असताना इकडे आता येऊन सावनी उभी राहते आणि इंद्रा आता हे सगळं बोलत असते. त्यावेळेला इंद्राच्या इकडे येऊन उभी राहते. त्यावेळेला इंद्रा आता समोर येते आणि काय ग अशी घाबरायला कशाला उभी राहिलीस? एरवी तर भूतासारखी उभी असतेस, आता सुद्धा इकडे भूतासारखी उभी असण्याचं कारण काय? यावरती मग मात्र आता इकडे सावनी म्हणायला लागते मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय ना की सागर मुक्तापासून लांब होण्यासाठी हे सगळं करतोय? म्हणजे या सगळ्यामध्ये सागर मुक्तापासून लांब जाण्यासाठी हे सगळं डील घेतोय किंवा सिंगापूरला 6 महिन्यासाठी जायचं ठरवतोय. यावरती इकडे आता इंद्रा सांगायला लागते जर का सागराची बायको तू असतेस ना तर मी म्हटलं असतं की सागर तुझ्यापासून लांब जाण्यासाठी हे डील घेतोय, पण सागरची बायको मुक्ता आहे, तू नाहीयेस. त्यामुळे आता ही गोष्ट कधीच शक्य होणार नाही की मुक्ताला सोडून सागर या सगळ्यामध्ये जाईल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, मुक्ता आणि सागर या दोघांनाही तू कधीही वेगळं करू शकणार नाहीस, ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे. असं म्हणत इकडे आता इंद्रा सावनीला चांगलंच फटकारते आणि पुन्हा या सगळ्यामध्ये पडू नकोस असं म्हणते. आणि चिडलेली इंद्रा विचार करते या सावनीचं काही खरं नाहीये, हिला अद्दल घडवायलाच पाहिजे. आणि इंद्रा निघून जाते. इकडे आता सागरची बॅकपॅक होत असते. त्यावेळेला तिकडे मुक्ता येते आणि सांगते हे घ्या सागर, सगळं व्यवस्थितरित्या भरून टाका
आणि लक्षात आहे ना तुम्ही मला काय प्रॉमिस केलं आहे ते? यावरती सागर म्हणतो, हो मी तुम्हाला जे प्रॉमिस केले ते माझ्या लक्षात आहे. मुक्ता एक एक करत सागरचे सगळे आता बॅग भरायला लागते आणि त्यावेळेला इकडे मुक्ताचा चेहरा बघून सागरला खूप वाईट वाटत असतं, कारण मुक्ताच्या चेहऱ्यावरती त्याला ते दुःख दिसत असतं, जे दुःख आता तो लांब जाण्यामुळे मुक्ताला होत असतं. त्यावरती सागर म्हणतो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी इथे असलो नसलो तरी सुद्धा तुम्ही घरच्यांची काळजी घ्याल याची मला 100% खात्री आहे, पण घरच्यांच्या काळजीसोबत तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. किती काही झालं तरी स्वतःकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते, हो तुम्ही काही काळजी करू नका. यावरती सागर म्हणतो, आणि तसंही आता इकडे मी नसताना कुणाला लेक्चर देण्याची वेळच येणार नाहीये. त्यावरती मुक्ता म्हणते, असं कसं? तुम्ही मला प्रॉमिस केलेला आहे की शुक्रवारी फ्लाईटने बसाल आणि इकडे याल. 5 दिवस जरी तुम्ही तिकडे असलात तरी 2 दिवस उरलेले हे आमचे असणार आहेत, आणि या 2 दिवसामध्ये ज्या वेळेला तुम्ही इकडे याल त्यावेळेला मी तुम्हाला त्या 2 दिवसामध्ये 5 दिवसाचं राहिलेलं लेक्चर देणारच आहे. त्यामुळे घाबरू नका. लेक्चर पासून तुमची काही सुटका नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या. सागर म्हणतो, हो मी तर माझी काळजी घेईन, पण मी नसताना तुम्ही तुमची काळजी घ्या. यावरती मुक्ता म्हणते, असं काय बोलताय? अहो 6 महिन्याचा प्रश्न आहे आणि त्यात सुद्धा 5 दिवसानंतर तुम्ही दरवेळेला येणार आहात. कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची काही गरज नाहीये. आपण भेटत राहणारच आहोत ना. यावरती आता इकडे सागर म्हणायला लागतो, कसं सांगू तुम्हाला मी? मला ना तुमच्यावरती अविश्वास दाखवला त्याचं खूप 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 गिल्ट आहे, आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही आशयला नक्की मदत घ्या, कारण आशय तुम्हाला या सगळ्यामध्ये अचूकरित्या मदत करू शकतो. खरंच खूप चांगला मुलगा आहे तो. असं म्हणत इकडे डायरेक्ट आता मुक्ताला आशयची मदत घ्यायला सागर सांगतो, आणि त्यावेळेला सागरला आता या सगळ्यामध्ये आपण मुक्ताला आता इकडे या सगळ्यामध्ये फोन करून पूर्णपणे आशयच्या भरोशावरती सोडून जातोय असं त्याच्या मनाने ठरवलेलं असतं. पण मुक्ताच्या मनामध्ये हे काहीच नसतं. सागरला सगळ्या गोष्टी आठवतात. कशा पद्धतीने आपण मुक्तावरती संशय घेतला, कशा पद्धतीने आशयला नको नको ते बोललो, हे सगळं त्याला आठवत असतं. आणि सागर दुसऱ्या दिवशी ऑफिसला येतो. ऑफिसला आल्यावरती पण या आठवणी त्याचा पिछा सोडत नसतात. आपण मुक्तावरती खूप चुकीचं वागलो आणि आशयची पण माफी मागायचं राहून गेलं, म्हणून तो आता आशयला कॉल करतो. आशयला कॉल केल्यावरती तो काहीच बोलत नाही. त्यावरती आशयने सागरचा नंबर पाहिलेला असतो आणि मग आशयच फायनली म्हणतो, हा बोला मिस्टर सागर. यावरती सागर सांगतो, जे काही घडलं ना त्यासाठी खरं तर तुमची माफी मागणं हे सुद्धा कमीच आहे. म्हणजे मी तुमच्यावरती जो काही अविश्वास दाखवला तो पूर्णपणे चुकीचा आहे. माझ्या बायकोवरती तरी मला विश्वास दाखवायला हवा होता, पण या सगळ्यामध्ये आता मी सिंगापूरला चाललेलो आहे, त्यामुळे मी माझी खूप महत्त्वाची गोष्ट ही तुमच्याजवळ ठेवून जाण्याचा विचार करतोय, आणि ती म्हणजे मुक्ता. मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये मुक्ता तुमच्यासोबत कम्फर्टेबल आहे. माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्ही मुक्ताला जाणता, आणि त्यामुळे तुम्ही मुक्ताची जबाबदारी घ्याल याची मला खात्री आहे. यावरती इकडे आता आशय सांगायला लागतो, खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मुक्ता आतापर्यंत जे काही मला सांगत होती ना, जो सागर मुक्ता मला सांगण्याचा प्रयत्न करत होती ना, आज तो सागर मला माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. खरंच मुक्ता बरोबर सांगत होती, आणि मुक्ताचा तुमच्यावरती असलेला विश्वास पण खरा आहे. खरं सांगू का तर मुक्ता आणि तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट कपल आहात. यावरती सागर म्हणतो, मुक्ता आहेत ना, या आपल्या मनातली गोष्ट पटकन बोलून दाखवणार नाही, त्यासाठी तुम्ही त्यांची काळजी घ्या, कारण तुझ्या इतकं चांगलं त्यांना कोणीच ओळखू शकत नाही. त्यांना काय हवं काय नको हे फक्त तूच चांगलं जाणू शकतोस. त्यामुळे तू असा विचार कर की माझी महत्वाची अमानत, माझा महत्वाची गोष्ट मी तुझ्या स्वाधीन करून चाललेलो आहे, तू त्याची काळजी घेशील, आणि तुम्ही खूप चांगले मित्र आहात, एकमेकांची खूप चांगली काळजी घेता हे मला चांगलं माहिती आहे. असं म्हणत आता इकडे सागर हे सगळं बोलतोय. याच्यातून त्याच्या मनात असलेलं मुक्ताचं प्रेम तर कळतंय, पण सागर असं का बोलतोय? काय घटना आहे किंवा सागरच्या मनात नक्की काय खतखत माजते? आता तर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात.
तरी सुद्धा सागर या सगळ्यामध्ये काय बोलतोय काय नाही हे आशयला थोडं डाऊटफुल वाटतं। पण इकडे सागर पूर्णपणे मुक्ताची जबाबदारी आता इकडे आशयवरती सोपवतो आणि मुक्ताच्या आयुष्यातून लांब जाण्याचा खूप कठीण निर्णय घेतो, ज्या निर्णयामुळे त्याला स्वतःला सुद्धा त्रास होणार असतो, मुक्ताला त्रास होणार असतो। पण त्याला असं वाटत असतं की मी मुक्तापासून लांब राहिलो तर मात्र या सगळ्यामध्ये मुक्ता खुश राहील। यावरती आशय म्हणतो, खरं सांगू का तर तुम्ही दोघं जण मेड फॉर ईच अदर आहात। तुम्ही दोघं एकमेकांना इतके कॉम्प्लिमेंट करताना, तुम्ही दोघं जण एकमेकांना इतके चांगले ओळखता जितकं चांगलं दुसरं कोणी तुम्हाला ओळखू शकत नाहीये। त्यामुळे तुम्ही दोघं जण छानपैकी एकत्र राहा असं म्हणत आशय बोलत असताना सागर मात्र या सगळ्यामध्ये मुक्ताची जबाबदारी तुम्ही नीट घ्याल ना असं त्याला समजून सांगत असतो। मग आता आशयला थोडासा डाऊट येतो। सागर इकडे फोन ठेवतो आणि काहीही झालं तरी आता मुक्ताच्या आयुष्यातून आपण लांब निघून जायचं आहे असा तो विचार करतो। त्याच वेळेला आशय इकडे मुक्ताला कॉल करतो आणि काय तुम्ही दोघं नवरा बायको, म्हणजे तुझा नवरा इकडे आला होता आणि तू जे म्हटलेस ना त्याचा मला कम्प्लिटली अनुभव आलेला आहे। मुक्ता म्हणते, मी म्हटले म्हणजे कशाबद्दल म्हणतोयस तू? यावरती मग आता सागर सांगायला लागतो, आता इकडे आशय सांगायला लागतो, अगं तुझा नवरा इकडे आला होता आणि तो मला सांगत होता की तो सिंगापूरला चाललाय, मुक्ताची काळजी घ्या आणि असं आणि तसं। पण खरं सांगू का तर तुमच्या दोन नवरा बायकोचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे। तुम्ही दोघं जण एकमेकांवरती खूप प्रेम करता, पण तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? मुक्ता म्हणते, काय झालंय? मुक्ता इकडे आता वॉशिंग मशीन लावत असते। वॉशिंग मशीन लावता लावता ती आशय सोबत फोनवरती बोलत असते। आशय सांगत असतो की तुझं सागरवरती किती प्रेम आहे हे मला माहिती होतं आतापर्यंत, आणि सागरचं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे मला आत्ताच समजलं। पण या सगळ्यामध्ये तुम्ही दोघं जण एकमेकांवरती प्रेम करता आणि तो मला जे काही सांगत होता ना की मुक्ताची काळजी घ्या, माझ्या मुक्ताला असं जपा, तुम्ही तिच्याबद्दल इतकं सगळं हे करताय, मुक्ताची मला खूप काळजी वाटते, हे सगळं सांगत होता ना, मला इतकं भरून आलं ना की तो सागर, जो तू सागर म्हणतेस ना तो सागर काय आहे हे मला समजला। यावरती मुक्ता म्हणते, सिरियसली? म्हणजे आता हे सागरने तुला सांगितलं, पण हे सागरला मला सांगावंसं वाटलं नाही का? मला सांगावंसं वाटलं नाही का की या सगळ्यामध्ये त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं ते? आशय म्हणतो, तुमच्या दोन्ही नवरा बायकोंचा हाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे एकमेकांवरती प्रेम तर खूप करता, प्रेम करत असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये एकमेकांवरचं प्रेम मात्र तुम्ही व्यक्त करत असताना या सगळ्यामध्ये खूप कंजूसी करता। म्हणजे किती काही झालं ना तरी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही दर वेळेला काही ना काहीतरी कारण करता आणि आपलं प्रेम व्यक्त करतच नाही। आणि या सगळ्यामुळे आता मात्र तुम्हाला गरज आहे ते एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याची। एकमेकांवरचं प्रेम व्यक्त नाही केलं ना तर आता कधीतरी हे प्रेम तसंच राहून जाईल बरं का, हे प्रेम व्यक्त करण्याची वेळ निघून जाईल। त्यामुळे तुम्ही दोघं जण एकमेकांचं प्रेम व्यक्त करा असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे मुक्ता विचार करते, नाही जे काही हे बोलतोय ना त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, म्हणजे या गोष्टी खऱ्या आहेत, कारण खरंच या सगळ्यामध्ये मला सागरवरचं प्रेम व्यक्त करणं गरजेचं आहे। कधीपासून मी या सगळ्यामध्ये सागरवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी खूपच आतुर झालेली होते, पण आता या घडीला सागरवरती प्रेम मला व्यक्त करायलाच पाहिजे असं मुक्ता मनात विचार करते। पण कसं प्रेम व्यक्त करू, काय प्रेम व्यक्त करू हे मात्र आता इकडे सांगायला मुक्ताला विचार पडत असतो। काय करू म्हणजे या सगळ्यामध्ये मी स्वातीताईंची मदत घेऊ का? आणि आता मुक्ता सागरला आपण कशा पद्धतीने आपलं प्रेम व्यक्त करू हे मनातल्या मनात सांगण्याचा प्रयत्न करत असते। त्यावरती ती म्हणते, सागर खरं तर आपण ना एकमेकांपासून आपल्या भावना लपवून ठेवतोय, किती काही झालं तरी या सगळ्यामध्ये आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला पाहिजेत असं म्हणत नाही, हे तर खूप फिल्मी होईल। मग काय करू या सगळ्यामध्ये? आता मी स्वातीताईंची मदत घेऊ का? नको, स्वातीताई डायरेक्ट जाऊन काही बोलल्या तर? त्यावरती मी कोमलची मदत घेऊ का? नाही, पण कोमलचा तर अभ्यास असतो। नाही, मग काय करू? मुक्ताच्या डोक्यामध्ये 1 न 100 विचार आता चालू असतात। त्यावेळेला मुक्ता विचार करते, आशूची मदत घेऊ का? नको, आशूची सुद्धा मदत घेतली तर या सगळ्यामध्ये सागरपर्यंत काही गोष्टी कळाल्या तर काय करू असं म्हणत इकडे आता मुक्ताला सागरवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी ना शब्द सापडत असतात ना या सगळ्यामध्ये तिला काही बोलायला जमत असतं। त्यावरती आता मुक्ता विचार करते, नाही काहीही झालं तरी सुद्धा माझ्या मनातली भावना मला व्यक्त करायलाच पाहिजे,
काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला माझं मन मोकळं करायलाच पाहिजे। आणि हा विचार करत आता मुक्ता आरशासमोर येते आणि सागरला कशा पद्धतीने आपण या सगळ्यामध्ये आपल्या भावना व्यक्त करायच्या हे सारखं बोलत असते आणि फायनली ती ठरवते की आपण बाकी काही तामझाम करायचं नाही, आय लव्ह यू सागर असं म्हणून आपलं प्रेम आपण व्यक्त करून मोकळं व्हायचं। फायनली मुक्ताचं ठरतं की आय लव्ह यू म्हणत प्रेमाचा पूर्णपणे आपण आता सागरच्या समोर आपल्या मनातलं सगळं सांगायचं। फायनली मुक्ता सगळी तयारी करते, तोपर्यंत सागरच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं। सागर आपल्या नेहमीच्या वकिलांना भेटतो त्यावेळेला इकडे आता तो सांगतो की माझे आणि मुक्ताचे हे डिवोर्स पेपर रेडी आहेत, पण सध्या तरी मुक्ताला हे डिवोर्स पेपर द्यायचे नाहीयेत, कारण या सगळ्यामध्ये मी जोपर्यंत इकडे आहे तोपर्यंत हे डिवोर्स पेपर मुक्ताला नाही पोहोचले पाहिजेत। मी ज्या वेळेला इथून निघून जाईन, मी ज्या वेळेला सिंगापूरला निघून गेलो की मग तुम्ही हे पेपर द्या, म्हणजे मुक्ताला या सगळ्यामध्ये मला अडवता येणार नाही किंवा मला थांबवता सुद्धा येणार नाही असं म्हणत सागर आता इकडे जज साहेबांना ते पेपर घेतो आणि ते पेपर जज साहेबांच्याकडे म्हणजे आता इकडे वकिलांच्याकडे ठेवायला सांगतो आणि मी गेल्यानंतर तुम्ही हे पेपर द्या असं सुद्धा म्हणायला लागतो। त्यावरती आता मात्र वकिलांना कळत नाही की अचानकपणे सगळं नॉर्मल चाललं असताना इकडे सागरला बाहेर जाण्याची काय गरज पडली हा विचार करत असताना इकडे आता मुक्ता छानपैकी तयार होऊन सागरला आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी तयार झालेली असते आणि मुक्ता काही सांगणार, पण इकडे आता मुक्ता सांगत असते काय झाले सागर, तुमचं मन काहीतरी वेगळं सांगतंय, तुमचे डोळे काहीतरी वेगळे सांगताय आणि तुम्ही तोंडाने काहीतरी बोलताय, काही गोष्टी घडल्यात का ज्या तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवताय। आता सागरवरती नितांत प्रेम असलेल्या मुक्ताला सागर आपल्यापासून काहीतरी लपवतोय ही गोष्ट प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत असते, पण सागर काही बोलायला तयारच नसतो। या सगळ्यामध्ये सागर काही बोलत नाही म्हणून मुक्ताला खूप त्रास होत असतो आणि कुठेतरी मुक्ताच्या मनात विचार येत असतो की सागर आपल्यापासून काय लपवतायत हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे। आणि हे गोष्ट मुक्ताला समजणार असते ते म्हणजे सागर सिंगापूरला निघाल्यावरती। ज्या वेळेला सागर सिंगापूरला जाण्यासाठी निघणार आहे त्याच वेळेला डिवोर्स पेपर मुक्ताच्या हातात पडल्यावरती मुक्ता धडक जाऊन सागरला जाब विचारणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता मुक्ता सागरला कशा पद्धतीने थांबवू शकेल किंवा सागर मुक्ता कशी माफी मागत हे डिवोर्स पेपर कसे कॅन्सल करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे।